आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। पीने का पानी प्रदूषित आने से नागरिक परेशान, महापालिका का दुर्लक्ष्य। दरअसल सोलापुर शहर जुना देगांव नाका साटे पाटिल बस्ती परिसर में पिछले 4-5 महीनों से पीने का पानी प्रदूषित आ रहा है, जहां स्थानीय लोग बार बार संबंधित अधिकारी और जोन कार्यालय को सूचना देने के बावजूद अब तक किसी प्रकार का काम नहीं हुआ है। इस प्रदूषित पानी के कारण स्थानीय बच्चे और बुजुर्गों को बीमारियां हो रही है, लेकिन प्रशासन है कि ध्यान देने को तैयार नहीं, ऐसा आरोप स्थानीय नागरिक कर रहे हैं। दीपाली निलेश गायकवाड, राहणार साटे पाटील वस्ती जुना देगाव नाका। इथे 5-6 महिने झालं घाण पाणी येत आहे, ह्याची तक्रार कोणी सुद्धा घेत नाही। इथं कोण नगरसेवक कोण आहे त्यांनी पण येत नाहीत। इथं एक 5-6 माणसं महानगरपालिकेचे आलेत, खांदतेत आणि खांदून बसून त्यांचा टाइमपास करून जातात। आम्हाला कम से कम 7-8 महिने झालं घाण पाणी लई आले, आमचे लेकरं बाळ आजारी पडायला लागले। ह्याच्यानंतर कोणीच आमची दखल घेई नाही। हे पाणी आम्ही 2-3 दिवसात आम्हाला पुढच्या पाण्याला स्वच्छ आलं नाही तर आम्ही हे तक्रार पुढेपर्यंत करणार आहे। ताबडतोब आम्हाला हे पुढच्या पाण्याला व्यवस्थित पाहिजे आम्हाला। माझं नाव अश्विनी चव्हाण, मी साटे पाटील वस्तीमध्ये राहते। आम्हाला असं एक 4-5 महिने पाण्याचे आम्हाला पाणी घाण यायला लागले आणि आम्ही नीट करायला पण आलेले लोक नीट करत नाहीत, काय नाहीत, येलेत निक बसून चालल्यात। आमचे लेकरं आजारी पडायला लागले, ते पूर्ण काळ भंगार पाणी आले आम्हाला। 4-5 महिने झालं आम्ही तसंच पाणी प्यायला लागलो। सांगितलं, सांगून बघितलं, सगळं केलं, तरी पण त्यांनी काय आले नीट केले म्हणले गेले। खड्डा सुद्धा असं खाणून ठेवलेला आहे, तसंच आहे बघा ते। मग कसं व्हायचं, आम्हाला पाणी पण मिळत नाही, काय नाही। 4-5 वाजेपर्यंत खराब पाणी आहे। मला एक वेळेस प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही। आम्ही बाहेर लांबून दुसऱ्याच्या नळावरून आणायला लागलो। आता आम्ही काढतो बघा, आंदोलन काढतो। आम्हाला पाण्याची लय तकलीफ, लय त्रास, लय परेशानी। आमची लेकरं ना सगळी आजारी यायची। 1-2 कॉलेजला जाते ती। माझ्या घरापाशीच खड्डा, मी पडीन बघा आता येऊ का। नगरसेवक काय केलं नाही का? काय सुधून केलं नाही ती, कोण सुधून दखल घेतली नाही आमची। 1 महिना झाला खड्डा खांदून ठेवले। तुमची मागणी काय म्हणजे आता पाण्याचं आम्हाला पाण्याचं स्वच्छ पाहिजे, दुसरं काय चेंबर सगळं व्यवस्थित आम्हाला करून दे। पाणी स्वच्छ नाही मिळाल्यानंतर काय करणार आता तुम्ही? आम्ही आंदोलन आम्हाला पाणी पट्टी सगळं भरून पण आम्हाला घाण पाणी